नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छान मजेत. मी पण छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर बघा, मी केलेल्या आहेत कापण्या. आषाढ महिन्यात कापण्या जरूर कराव्यात. गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या आहेत. चला तर, खूप छान आहेत. कशा केल्या ते दाखवते तुम्हाला. चला मग. इकडे 1 ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलं, 200 ml, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. थोडासा बारीक करून घेतला. तोही जवळपास 200 ग्रॅमच्या आसपास असू शकतो. आणि इकडे त्याला शेगडीवर ठेवूया वितळायला. त्याचं गुळाचं पाणी होऊन जाईल, तोपर्यंत आपण पुढील तयारी करू. इकडे गव्हाचं पीठ घेतलं, अंदाजेच घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी बेसन घेतलं, अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ घेऊया, 1 छोटा चम्मच. आणि तेल टाकून घेऊया यावर. 2 मोठे चमचे. आणि हात आहे एक जीव करून घेऊ, जेणेकरून तेल पूर्ण पिठाला लागेल. बघा कसं तयार केलं. आणि आता हे पाणी जे झालेलं आहे हे यामध्ये टाकून घेऊया, पूर्ण गाळून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये काही असले खडे वगैरे असतात एखाद्या वेळेस कचरा, तर तो पिठामध्ये जाणार नाही. मला असं वाटतं आवश्यकता पडणार नाही पाण्याची दुसऱ्या. बघू, पहिले गरम असल्यामुळे चमच्याने हलवायचं, नंतर मळून घ्यायचं. बघा कसा मळला आहे, घट्टसर गोळा मळला, जसा चपातीच्या पिठापेक्षा जास्त घट्ट आहे, पुरी लाटण्यासारखा. आता इकडे पीठ ठेवून दिलं आणि तेल टाकूया कढईमध्ये. आणि 2 चपात्याचा गोळा घेऊन त्याला लाटून घेऊया. छान असं लाटून घेऊ. चपातीपेक्षा जाड आहे. आणि यावर आता छान असे तीळ टाकून घेऊया. पूर्ण लाटून घेतल्यावर आषाढात काही करायचं असतं तळण, ते तळण काही राहून गेलं होतं. तर बघा, अशा पद्धतीने तीळ किंवा खसखस तुम्ही कुठलंही टाकू शकता. छान असं दाबून दाबून घ्यायचं. तीळ त्यामध्ये चिकटून जातात, नाहीतर मग ते तेलामध्ये पसरतात. छान अशी पोळी लाटून घ्यायची. आपण पराठा करतो त्याच तसं अलगदासाने. आणि आता याला सुरीच्या साहाय्याने म्हणा, किंवा तुम्ही कशाने कट करता त्याने, कटरने वगैरे, तर ते करू शकता. आणि तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही कापण्या करू शकता. मी आता चौकोनी करून घेणार आहे. सरकलंय बघा. बघा किती छान झालेले आहे. आणि आता तळायला ठेवू. मीडियम आचेवर करायचं आहे. खूप जास्त गॅस ठेवला तर ते वरून तळल्या जातं, हातून कच्चं राहतं. त्यामुळे मीडियमवरच ठेवायचं. सुरुवातीला जास्त गॅस ठेवायचा, नंतर मीडियम करायचा. कारण थंड तेलात पण कापण्या अशा तेल धरतात. तर बघा किती छान झालेले आहेत, सोनेरी सोनेरी अगदी. अगदी बिस्किटसारख्या. आणि ह्या खायला तरी इतक्या सुंदर लागतात. नाश्त्यात खा, चहासोबत खा, खूप भारी लागत आहेत. अगदी बिस्किटसारख्या. तर बघा, अशा झाल्या आपल्या कापण्या तयार. आता पूर्ण करून घेऊ. आणि त्यातलं तेल पण निघून जातं.
बघा किती छान झालेले आहेत. गरम आहेत सध्या. बघा मैत्रिणींनो किती सुंदर झाल्या आपल्या कापण्या. तर कशा वाटल्या तुम्हाला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटू पुन्हा.